हॅलो नमस्कार, मी राजावरचा पप्प्या आणि आज मी दुबईमध्ये आणि मी चाललो आज नमन बघायला. आणि बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवलेत पण यूट्यूबला टाकले नव्हते, पण आज मी टाकणार आहे. तर आज महाशिवरात्र आहे आणि आज शिवजयंती उत्सवसुद्धा आम्ही साजरा करणार आहे दुबईमध्ये. आणि प्लस आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो शिवजयंतीचा, तर आम्ही तो कार्यक्रम म्हणून नमन ठेवलेला आहे इकडे दुबईला. तर मी आज तिकडेच जाणार आहे. तर माझ्यासोबत राहुलसुद्धा आहे. राहुल काय बोलतोस? आज नमन आहे त्यासाठी. हां काय नाही, मूड नाही, चांगला नाही म्हणजे गावाला जायचं. गावाला नाही जायचं. गावाला पण ह्यांच्या हा पण नमनमध्ये काम करायचा, मावशीचा रोल करायचा. आणि मावशीचं नाव घेताना काय बोलतोस? लाठी काठी खेळतो हा. तर आज मी तिकडे जर परफॉर्मन्स करायचं जर भेटला जर टाईम, तर मी याचं नाव सजेस्ट करणार आहे आणि बघूया काय करतो आहे हा लाठी काठी. आणि याच्यासाठी आम्ही थांबलो होतो उदमैत्याला मॅट्रोला. माझा एक मित्र येतो आहे, पुण्याचा आहे. सो त्याची एंट्री झाली इथे. आणि याच्याकडे हा पहिल्यांदाच झाला आहे दुबईला आणि याच्याकडे सिम कार्ड नाही आहे. तर सो आम्ही व्हॉट्सअपवरती जरा नेट पकडून करत. प्रथम कसं वाटतंय तुला? कसं वाटलं आज? अरे अजून जायचं आपल्याला, मग त्याच्यानंतर अरे इथे आहे ना, म्हणजे तुला बोलते म्हणजे असं तुला काय फील वाटतं की आता तू शिवजयंतीला येतोस? पहिल्यांदाच थोडी शिवजयंती अशी अटेंड करतो. अरे म्हणजे दुबईची आहे ना. हां, आपण इंडियाला तर करतो पण सो आता आपण जाऊया, नंतर मग मी तुला विचारेन कसं वाटतंय. बरोबर, एवढी गर्दी नसते त्याच्यासाठी. आम्ही आता चाललो झालं काय माहिती नाही. लोकेशन दुसरीकडे गेलेलो आणि आता आम्ही चालत चाललोय 5 मिनिटाच्या अंतरावरती. 8 मिनिटं चालतोय. आणि तर आमची ओळख पण झाली आहे जरा. आमचे रिलेटिव्ह पण आहेत दुबईमध्ये आणि एकच रिलेटिव्ह निघाले. शप्पा काय बोलायचं. हा पुण्याचा आहे प्रथमेश. काय बोलतो मग पुण्याला आज काय? आज म्हणजे आज महाशिवरात्र आहे पण ट्रेन राईड. अरे हा पुढचं आहे. मी खूपदा आलं म्हणजे खूपच वेळ आलं इकडे. अरे इकडे गरबा असतो नवरात्रीला. हां, इथेच येतो आम्ही. माझा व्हिडिओ आहे. तुला पण आवडतो गरबा? मला अरे म्हणजे आमच्याकडे रूममध्ये राहतात ना जे गुजराती, त्यांच्यासोबत मी येतो. खेळायला आवडतं. मला फक्त आहे ना तो मुंबईचा गरबा आहे तो खेळता. हा मग मुंबईचा गुजरात इकडचे मी इकडे फक्त एकच स्टेपवरती मी नाचतो. हे लोक हे करतात. काय आम्ही फायनली पोचलो इकडे स्कूलमध्ये. नाही इकडे गाड्या थांबतात. ते स्कूल आणि याच्यामध्ये आहेत. तुला काय खायचं असेल ना? आम्ही सिनेमॅटिक काढतो. तू हे टाक काय गाडी? सिनेमॅटिक टाकतो. हा प्रणय आपला मित्र. खूप दिवसांनी भेटलाय. आपला भाऊ आहे. खूप दिवसांनी भेटलाय. काय म्हणताय मग? कसं वाटतं? एकदम मस्त. जय शिवराय. जय शिवराय. डीप कर आणि मग लागलं. आता हे बाकी आहे. प्रणय जय शिवराय. जय शिवराय. Oh my God. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण जरी हजारो किलोमीटर आपल्या मातृभूमीपासून लांब असलो तरी सह्याद्रीचा श्वास आपल्या रक्तात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर त्याला भाल्यांना फुटला घाम याला कोण गाली सण दरबार पुसती बेगम बडी बेगमती आली आदिलशाची आई बरं का नजऱ्यात तिच्या अंगार दरबार झाला गबगर कुणी घेईन पुढं कार साऱ्यांनीच मानत आहे ना गुप्त म्हणजे सिक्रेट हेरगिरी म्हणजे शत्रूला न कळू देता सिक्रेटली त्यांची नित्यम बातमी काढणे तर असे हे आपले बहिर्जी नायक शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख त्यांचे सगळे माकड बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आलेत. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजा, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजा. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. फिर आधी ना मरे बाजी. मी पुढे बसले, आम्हाला जागा नव्हती आणि आम्ही पुढे आलो एकदम जोशमध्ये. मगापासून नाटक वगैरे सगळं झालं. आता ढोलताशा पथक आहे, श्रीमंत ढोलताशा पथक आणि आता आम्ही बघतो इकडे समोरून. आणि आता शिवजयंती समाप्त झाली आहे आणि आता थोड्या टायमाने नमन आहे. तर आता मी नमन करतो आणि मी थोडंसं जरा उपवास आहे माझा, तर मी खिचडी खायला आलो आहे. आणि साबुदाण्याची खिचडी समजलं काय. तर आता मी थोड्या टायमाने नमन चालू होणार आहे आणि आम्ही सगळे कोकण प्रेमी आहेत ते कोकणी, आम्ही खूप लोक माझे मित्र वगैरे सगळे आलेत आणि खूप आतुरतेने वाट बघत आहे. जशी आम्ही गणपतीची दरवर्षी वाट बघतो, शिमग्याची वाट बघतो, तशी आम्ही जसं आम्हाला न्यूज समजली की इकडे दुबईमध्ये नमन होणार आहे, आम्ही त्याच आतुरतेने वाट बघत होतो.
जमाले ना खूप जमाल. आत्ताचं नमन चालू होत आहे आणि आम्ही इकडे नाचतोय पाठीमागे. एक नंबर असं सीन आहे. आणि शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन आता सादर करत आहेत थोडा टाकमध्ये.
मुलगा पाहावा, त्याच्याशी लग्न करावं. अगं सुंदरे, पटणार कसा? मी सांगते इष्टाला जायचं आणि आपल्या शेवड्या तोंडाला पावडर थापायची. पुढे ऐकायचं आणि गाणं लावायचं. तर ऐका, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गं? तुझं नाव काय गं? तुझं नाव काय गं? तुझं नाव काय आहे? मी पावडे लावली, मी 4-5 पोरांना तुला लावली. तुझ्या सर्व भारे एकत्र केले असते ना, देवाला लग्न करून 4-5 पोरं काढले असते. ऐका हा मंडळी, जशी शिवरायांच्या काळात हिरकणी आपल्या ताण्याबाळाला दूध देण्यासाठी कडा उतरली, तशी ही चंद्रा आपली कोकणची लोककला लोकसंस्कृती जपण्यासाठी विमानातून दुबईला उतरली. पण यापुढे तुला वाट माहित आहे का? अगं मला तर मुलीच माहित नाही बघ. हे मावशीला मारून अशी म्हणते, अगं ए मावशी, अगं ए मावशी ग. अगं का ग म्हटलं का ते? अगं ये लवकर, तुझी यायलाच पाहिजे बा. बघतात बघ. आले, हा आले. ये तर मित्रांनो, आज आता म्हणजे आजचा संडे एकदम खूप चांगला गेला. नमन होतं, शिवजयंती होती, महाशिवरात्रीचा उपवास होता माझा, पण माझ्या चेहऱ्यावरती जरा पण दिसणार नाही आता. एवढं पोट भरलं नमन बघून. आणि 2 मिनटं नाही तर मला वाटतं मी जे 2 तास जे एन्जॉयमेंट केली, खरंच असं मला एकदम पूर्णपणे मन भरून आलं की मी असं वाटतं मी कोकणात आहे. मी बसलो आहे खाली आणि मी चेअरवरती बसलोच नव्हतो, मी पूर्ण टेच्या समोर बसलेलो आणि खालती बसलेलो. आणि खूप सगळ्यात जास्त मला वाटतं एन्जॉयमेंट तिथे कोणी केली असेल तर मी केली असेल. माझे दोन्ही पण मोबाईल थोड्या टायमाने स्विच ऑफ झाले आणि मी म्हटलं काय करू आता, दुसरा पर्याय नाही. पण राहुलचा मोबाईल होता आणि त्याच्यामध्ये मी आता व्हिडिओ बनवत आहे. आणि खूपच आनंद, खूप म्हणजे खूपच. राहुलनी पण एन्जॉयमेंट खूप केली, मी सुद्धा केली. म्हणजे एक वेगळ्या दुनियेतच आम्ही गेलो 2 मिनटासाठी. मला म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. सगळ्यात जास्त चांगलं मला आज वाटलं नमन पाहून. ओ माय गॉड, बेस्ट. राहुल तू काय बोलतोस? अजून पण मी गावालाच गेलो. राहुल अजूनसुद्धा गावीच आहे, नमन बघतोय. आता हा पहिल्या नमनमध्ये पहिले हे लोक नमन करायचे, यांच्याकडे ट्रक आहे आणि ट्रकमधून नमन घेऊन जायचे. आता तो फील करतोय की आता नमन झाला, आता गाडीमध्ये भरणार आणि मी आता ट्रक चालवून घेऊन जाणार. हे राहुलचं आहे, म्हणजे हे रिॲलिटी आहे राहुलची पहिल्यापासूनची. आणि आता तो विचार करतोय की मी पण असं नमन असतं गावाला तर आम्ही गेलो असतो आणि करून घरी आता झालं असतं. तर सो थोडा लवकर जायचं आहे, कारण मेट्रो बंद झाली तर विषय क्लोज आहे आमचा. म्हणजे एकच नंबर होईल, काम होईल, परत आम्ही दुबईला आलेल्याचा फील होईल. चला बाय. पुढच्या ब्लॉगसाठी पाण्याचा ग्लास पडला, तर पुढच्या ब्लॉगसाठी मला फॉलो करा, लाईक करा. आणि मी आता परत चालू केलं आहे दुबईमध्ये व्हिडिओ काढायचा आणि एकच नंबर. आपण आता नेहमी भेटू, हर संडे
हर दिन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.